सांगलीतील कृष्णा नदीची पातळी आता ओसरू लागलेली आहे। रात्रीपासूनच पाणी पातळीमध्ये 8 इंचांची घट झाली आणि यामुळे कृष्णा काठावर घोंगावणारं महापुराचं संकट हे तुर्तास टळलेलं आहे। भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं पंढरपूरला पुराचा तडाखा बसलाय। गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेलाय। पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली असून घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलंय। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय, मात्र अजूनही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरच आहे। जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेलेत। दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचांनी घटलेली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळखळून वाहतोय। गोदापात्रातील उंच काठावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर असलं तरी या विमानतळाचं उद्घाटन आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होईल आणि पहिलं टेक ऑफ मात्र डिसेंबरमध्ये होणार आहे। सद्यस्थितीमध्ये विमानतळाचं 94% काम पूर्ण झालंय। विमानतळ मार्गावर सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू मार्गाकडे जाणारा मार्ग, धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्यानं पूर्ण केली जात आहेत। पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। मुठा नदीमध्ये आता 6600 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या भोरमधील भोर ते शिंदेवाडी या मुख्य रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलंय। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं अपघातांचा धोका वाढलाय। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत होतीये। राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। या भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवानिमित्तानं भाजपकडून स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे। कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस आणि 500हून अधिक बस सोडण्यात येणार आहेत। ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जाण्यास सुरुवात केलेली आहे। रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यानं मुंबईकर ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या ज्यादा गाड्यांना पसंती दिली आहे। गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 ज्यादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय। मुंबई, ठाणे, पालघर या परिसरातून या गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत। स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावानं ओळखलं जाणार आहे। वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतलाय। त्याला केंद्रानं मान्यता दिली आहे। लवकरच त्यासंदर्भात राजपत्र जारी करण्यात येणार आहे। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सरकारनं नियंत्रण आणलेलं आहे। अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे। हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळणार आहे। पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वीच देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केलाय। त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार आहे। केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीमध्ये पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे। यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवर टोलमाफी करण्यात आली असून आजपासून अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एप्रिल महिन्यात केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या 2 महामार्गावर देखील येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोलमाफी लागू होण्याचे संकेत आहेत। केंद्र सरकारनं सध्याची 4 स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता। याला मंत्री समूहानं गुरुवारी मान्यता दिलेली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे।
गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उधन रत्नागिरी आणि विश्वामित्र रत्नागिरी मार्गावर आठवड्याला या गाड्या धावणार आहेत। सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी आणि सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत ही मागणी पूर्ण होते। डीजीसीएकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय। राज्यातील अनेक धरणं 90% हून अधिक भरलेली आहेत। 2997 धरणात 81% पाणीसाठा जमा झालाय, तर धरणं तुडुंब भरल्यानं नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आलाय। गोपाळपूरचा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। पुरामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली असून सांगोला रोडवरून कासेगाव मार्गे मंगळवेढा वाहतूक सुरू आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली असून घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलेलं आहे। पंढरपूरला पुराचा तडाखा बसला असल्याचं पाहायला मिळतंय। गोपाळपूरचा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। तिकडे कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलेला आहे, मात्र अजूनही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरच आहे। जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचांनी घटलेली आहे। आता जिल्ह्याला ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यानं स्थानिकांना मोठा दिलासा मिळालाय। 105% अधिक भरलेला आहे। उजनी धरणामधून 16 दरवाजातून 1,50,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलेलं आहे। उजनी धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे केवळ शेतीचं नाही तर रस्त्याचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पावसाचं पाणी ओसरल्यानंतर आता रस्त्याची दयनीय अवस्था समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। विश्वरूपा नदीला पूर आल्यानं देवग्रा भूम रस्ता हा वाहतुकीसाठी बंद होता। या पुराच्या पाण्यामुळे रस्ता खराब झालाय, त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं अशी परिस्थिती आहे। आता पावसाचं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। त्यानंतर आपण आता विश्वरूपा नदीवर राहते आहोत। भूम तालुक्यातल्या ही विश्वरूपा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होता। आपण ह्या नदीचं पात्र बघितल्यावर आताही लक्षात येईल की पाणी किती असेल। याच बाजूला जर बघितलं तर या बाजूला खाली देवंगरा हे गाव लोकवस्तीचं गाव आहे आणि आता ह्या रस्त्याची अवस्था, हा रस्ता पूर्णतः वाहून गेला होता। 8 दिवस हा रस्ता जो आहे तो गावकऱ्याच्या वाहनासाठी बंद होता। मात्र आता इथं हा रस्ता बंद असल्यामुळे प्रशासनाला कळवलं, मात्र प्रशासन येत नसल्यामुळं इथले स्थानिक आमदार आहेत तानाजी सावंत यांच्या माध्यमातून ही रस्ता याचं करण्याचं काम सुरू आहे। आपल्यासोबत या बाजूला बघितलं तर गावकरी आहेत। या गावकरी या परिसरात राहत आहेत। रस्त्याचा प्रश्न नेहमीच आहे। किती दिवसापासून बंद होता रस्ता, कसा पाऊस होता, जरा पावसाबद्दल सांगा आधी। पाऊस भरपूर होता। एक 8 दिवस पाऊस जास्त पडल्यामुळे नदीला पाणी जास्त आलं आणि पाणी आल्यामुळे पूल वाहून गेला। त्यामुळे 8 दिवस झालं रस्ता बंद आहे। मग साहेबाला या पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गुंजाळनी माननीय सावंत साहेबाला फोन केला। मग सावंत साहेबांनी एक 10 मिनिटात लगेच यंत्रणा बालाजी बापूला इथं लावलं आणि यंत्रणा तयार करून पूल चालू केला, रस्ता चालू केला। काय सांगाल शेतकरी म्हणून, रस्ता बंद आहे, किती पाऊस पडलाय? पाऊस लई पडला। पाणी मात नव्हतं, सगळ्या पुलावरून पाणी गेलं, पूल वाहून गेला। किती दिवस बंद होता वाहतूक? 8-10 दिवस असा बंद होता। प्रशासनाला कळलं होतं का? काय बाबा, प्रशासनाला कळलं होतं का? शासनाला ती कळलं होतं, आले का? शासन नाही आलं? नाही आलं। मग आता सुरू रस्ता काय केला आता वाहतूक सुरू गेला रस्ता। आता कसं काम सुरू केलं आता? सावंत साहेबाला फोन केला आणि त्यांनी लगेच काम चालू केलं। तुम्ही 8 दिवस झालं हिकडली इकडे जनावरवाली ही सारी जायला याला कुणाला दुधावाली वांग घेऊन जातात, मान शिरून येतात। रोजचा हा प्रॉब्लेम आहे। पण एका तासात ही रस्ता सांगितल्या चालू केलाय। बापूंनी आणि सरपंचाने फोन केला की लगेच चालू केला। एकूण जर बघितलं तर प्रशासन आता रस्ते डागडुजीसाठी मोठा निधी उपलब्ध करेल, मात्र ही डागडुजी कायमस्वरूपाची नसते। त्यामुळे कुठेतरी पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती, मात्र इथल्या गावकऱ्यांची अडचण पाहता स्थानिक आमदारांनी तात्काळ यंत्रणा कामात लावलं। आता हे रस्ता बनवलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात इतर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे, त्यालाही प्रशासनानं तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी व शेतकऱ्याचा मार्ग जो आहे तो सुलभ करावा अशी मागणी होताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलप, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, भूम, देवंगरा।
नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गोदापात्रातील उंच कातळावरून वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय. सोमेश्वर धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य पाहूया. सोमेश्वर धबधबा हा आता ओसंडून वाहू लागलेला आहे आणि त्याचीच ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आल्यानं नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा हा पुन्हा एकदा खळाळून वाहू लागलेला आहे. गोदेच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यामुळे हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय. गुजरातच्या पोरबंदरमध्ये पाणी भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे माधवपूर घेड भागातील सोमनाथ कोस्टल रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. रस्त्याला समुद्राचं स्वरूप आलेलं आहे. एवढंच काय तर पोरबंदरच्या मयाणी गावासह आसपासची शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात नदीसारख्या लाटा येताना दिसत आहेत. भुईमूग, कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मयाणी गावासह आसपासची शेती ही कशा पद्धतीनं पाण्याखाली गेलेली आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. पोरबंदरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. त्यामुळे सोमनाथ कोस्टल रोड हा देखील पाण्याखाली गेलेला आहे. तिकडे गुजरातच्या द्वारकामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. द्वारकामध्ये झालेल्या नुकसानाची ड्रोनची दृश्य आता समोर आली आहेत. द्वारकामधील लोकांना वाहतुकीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं त्याचंही मोठं नुकसान झालंय. दरम्यान पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे आणि पूरस्थितीची ही ड्रोनद्वारे दृश्य कैद करण्यात आलेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे जुनागडमध्ये देखील मुसळधार पावसानं लोकांचं जगणं अवघड झालेलं आहे. गिरनार आणि दातार पर्वत भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कालेवा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यातच घुडवदरमधून रायपूरला जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे 3 तासांहून अधिक काळ हा रस्ता बंद ठेवावा लागलाय. जुनागडमध्ये पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. केशोद गावातील 7 स्थानिक या पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिलेला सर्पदंश झाला होता. दुसरीकडे पावसाचं पाणी थेट गावात शिरल्यानं स्थानिक घरातच अडकून पडले. या ठिकाणी सर्व रस्ते जलमय झाले असून स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आता NDRF कडून बचाव कार्य सुरू आहे. पोरबंदरच्या माधवपूरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका टँकरमध्ये अडकलेल्या 13 लोकांची NDRF आणि पोलिसांनी सुखरूप सुटका केली. मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं वाहनं पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाली. अशातच हे 13 लोक दुधाच्या टँकरमध्ये अडकले होते. तर या टँकरमध्ये अडकलेल्या 13 लोकांची सुटका करण्यात आलेली आहे. NDRF आणि पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली असल्याचं कळतंय. मथुरा आणि यमुनामध्ये नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. ओखला आणि हतिनी या कुंडमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे छाता, मांट आणि महावन भागाला चांगलाच फटका बसलाय. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला देखील मोठा फटका बसतोय. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय आणि त्यामुळे आता बोटीच्या मदतीनं मदत पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी भरलंय. अशातच जोधपूरमधून एक भयानक फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला आहे. इथे एक लहान मुलगा पाण्यात वाहून जाताना पाहायला मिळतोय. तर रस्त्यावर पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं हा मुलगा वाहून जात होता.
वाहून जाताना त्याचं डोकं पाण्याच्या वर होतं. दरम्यान सतर्क नागरिकांनी या मुलाला पाण्यातून बाहेर काढलं.